हर साल की तरह इस साल भी कामठी शहर में गणेश उत्सव उत्साह और धूमधाम से मनाया जाएगा और अब बप्पा को विदाई देने का वक्त आ गया है। कामठी शहर में विसर्जन की मुख्य व्यवस्था महादेव घाट पर की गई है। इसके लिए प्रशासन और पुलिस ने कई दिन पहले से ही तैयारियां की है। प्रशासनातर्फे नगर परिषद आणि पोलीस प्रशासनातर्फे व्यवस्था करण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केलेल्या आहेत। जसे की आम्ही बॅरिगेटिंग केलेलं आहे। पीएस सिस्टमद्वारे येणाऱ्या जनतेला आणि गणेश भक्तांना आवाहन करण्यात येणार आहे की त्यांनी कुठे थांबायला पाहिजे, गाडी कुठे पार्क करायला पाहिजे। गणेश मूर्तीला उतरवल्यानंतर कमीत कमी वेळांमध्ये आरती केल्यानंतर त्यांनी पायऱ्यांवरनं सुखरूपपणे शेवटच्या क्षणापर्यंत गणेश मूर्ती आणल्यानंतर इथे असणाऱ्या ढिवर बांधवांना मूर्ती सोपवल्यानंतर परत जातपर्यंत तर महिलांनी त्यांचे दागिने सांभाळणं, मुलांना समोर न जाऊ देणं याकरता केलेली बॅरिगेटिंगची व्यवस्था, प्रत्येक मंडळासोबत दिलेले आमचे अंमलदार आणि होमगार्ड आणि आमच्या लोकांच्या सुरक्षेकरता शांततेत उत्सव साजरा होण्याकरिता असलेली SRPF सेक्शन्स, RCP सेक्शन्स आणि संपूर्ण पोलीस स्टाफ यांच्या मदतीनं आम्ही सर्व लोकांना आश्वस्त करू इच्छितो की त्यांनी हा जो विसर्जनाचा सोहळा आहे अतिशय शांतपणे प्रशासनाच्या दिशानिर्देशांचं पालन करून पार पाडावा। निर्माल्या कलशपासून ॲम्ब्युलन्स, फायर गाडी हे सर्व व्यवस्था नगरपरिषद माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि ह्याकरिता बांधकाम विभागाचे वीरेंद्र ढोके, विद्युत विभागाचे अभियंता सतीशजी उरकुळे आणि समस्त नगरपरिषद कर्मचाऱ्याची टीम यांनी सतत मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीमुळे हे सर्व करणं शक्य झालेलं आहे। तो आमच्यासाठी एक येणारी विशेष बाब म्हणजे उद्या राहणार आहे। शेवटी आम्ही सगळ्यांना जे विशेषतः जे गणेश भक्त येईल त्यांना व्यवस्थित ढिवर समाज संघटना जे आमच्यासोबत नेहमी कांद्याशी कांदा लावून उभे राहतात आणि विसर्जनाकरता नेहमी तत्पर राहतात, त्यांना सुद्धा आम्ही म्हणजे ते आमच्यासोबत राहतात, त्यामुळे आमचे विसर्जन खूप छान होते, बाप्पाचे विसर्जन खूप छान होते।